तुमचा जन्म भारतात झाला म्हणून तुम्ही भारताचे नागरिक झाला का? भारतीय संविधानाचे कलम 5 ते 11 नागरिकत्व डिफाईन करत असते. तर भारतात नागरिकत्व घेण्याचे 5 लिगल वेज आहेत. पहिला म्हणजे बाय बर्थ. जर तुमचा जन्म भारतामध्ये झाला तर तुम्ही ऑटोमॅटिकली भारताचे नागरिक होत असता. दुसरा म्हणजे बाय डिसेंट. म्हणजे जर तुमचा जन्म परदेशात झाला असला आणि तुमचे दोन्ही पॅरेंट्स जर इंडियन आहेत तर तुम्ही भारताचे नागरिक बनू शकता. तिसरा म्हणजे बाय डिसेंट. जर एखादा भारतीय मुळाचा व्यक्ती जर 7 वर्ष भारतामध्ये राहिला तर तो रजिस्ट्रेशन करून भारताचा नागरिक बनू शकतो. आणि चौथा म्हणजे बाय रजिस्ट्रेशन. म्हणजे एखादा फॉरेनरही इंडियन बनू शकतो. फक्त त्याला 12 वर्ष इंडियामध्ये राहावे लागेल आणि त्यानंतर तो भारताचा सिटिझन बनू शकतो. पाचवा म्हणजे बाय ॲक्विजिशन. म्हणजे जर भारताने एखादा नवीन प्रदेश ॲक्वायर केला तर तिथले सिटिझनशिप ऑटोमॅटिकली भारताचे नागरिक बनतात. उदाहरणार्थ उद्या जर पाकिस्तानला पण भारतात घेतला तर तिथले लोकही भारतीय बनतील. संविधानाचे आर्टिकल 9 बोलते की भारतीय व्यक्ती एकाच वेळी 2 देशाचे नागरिकत्व नाही घेऊ शकत. उदाहरणार्थ अक्षय कुमार त्याने कॅनडाचे नागरिकत्व घेतले तर ऑटोमॅटिकली त्याचे भारतीय नागरिकत्व कॅन्सल झाले. म्हणजे 1 नेशन 1 सिटिझन.